रेल्वे प्लॅटफॉर्मवर कुटुंबासोबत बसलेली 4 वर्षांची चिमुकली बिस्किटाच्या आमिषाने नेली गेली आणि काही तासातच तिच्या आयुष्यात कायमची जखम पडली. ही पुणे रेल्वे स्टेशनची धक्कादायक घटना आहे. 17 फेब्रुवारी 2026 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील कविता पप्पू राठोड हिचे कुटुंब मजुरीसाठी पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचले. प्लॅटफॉर्म नंबर 3 वर गाडीची वाट पाहताना दुपारी 1:30 वाजता मुलीचे वडील वॉशरूमला गेले आणि परत आल्यावर त्यांना समजलं की त्यांची 4 वर्षांची मुलगी त्यांनी गमावली. सीसीटीव्ही मध्ये लाल टी शर्ट घातलेला तरुण हिचा हात धरून नेताना दिसलेला होता. शोध घेताना कुटुंबाने जीआरपी कडे तक्रार केली. आरपीएफ जीआरपीने बुधवार पेठ आणि रेल्वे हॉस्पिटल रोड परिसरात शोध घेतला. सकाळी 5:30 वाजता आरोपी मुलीला पुन्हा स्टेशनवर आणत असल्याचे समोर आले आणि पार्सल गेट जवळ 6 वाजता महेश मामल यादव वय वर्ष 25 याला अटक करण्यात आली. मुलीने सांगितले त्याने बिस्किट देऊन अंधाऱ्या ठिकाणी अनुचित कृत्य केले. वैद्यकीय आणि कायदेशीर कारवाई जेव्हा झाली तेव्हा असं समजून आलं की मुलीच्या कपड्यांवरती रक्ताचे डाग आणि पोटदुखी आढळले. वैद्यकीय अहवालात लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली. जीआरपी पुणे भारतीय न्याय संहिता कलम 137 क्रॉस 2, 65 क्रॉस 2 आणि पॉक्सो कलम 4(6) अंतर्गत गुन्हा 53/2026 दाखल केला. ही घटना सार्वजनिक ठिकाणी अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा इशारा देते. पालकांनी सतर्क राहावे, सीसीटीव्ही आणि पोलीस तैनाती वाढवावी असं देखील मागणी करण्यात येत आहे. म्हणजे पुणे रेल्वे स्टेशन सारख्या सार्वजनिक ठिकाणी जिथे कायम लोकांची वर्दळ असते, ये जा असते, अशा ठिकाणी सुरक्षितता किती महत्वाची आहे आणि लहान मुलींची सुरक्षा ही तर किती महत्वाची बनलेली आहे हे या घटनेवरनं समजून येत आहे. तुम्हीही जर पुणे रेल्वे स्टेशन किंवा कुठल्याही रेल्वे स्टेशनवरनं प्रवास करत असाल तर आपल्या सोबत आपल्या मुलांची देखील तेवढीच बारकाईने काळजी घ्या आणि त्यांना आपल्या डोळ्याच्या आड 1 मिनिटासाठी देखील जाऊ देऊ नका. तर ह्या गोष्टीवरती तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुकाशी.